परमेश्वर आहे. थोडक्या लोकांमध्ये तो विजय देणारा परमेश्वर आहे. म्हणून ही लोक आले नाही. दान कुठं बसला? तिकडच बसला. रौबेन तिकडच चर्चा करीत बसला. आलं का युद्धाला? नाही आले. परंतु इथं म्हटलंय त्या समय कोण लढले? आकाशातील तारे लढले. पुन्हा काय म्हटलंय? किशोर नदीने, त्या पुरातन नदीने, किशोर नदीने त्यांना वाहून नेले. शत्रूंना कोणी वाहून नेले? बघा, निसर्ग मदतीला येतो बर का. निसर्ग कशाला येतो? मदतीला येतो. कोण आलंय मदतीला? त्यांना नदीतून येताना अनेक सेना वाहून गेली. काय करायचं राजाने? पुढे जर वाचलं तर असं म्हटलंय, हे जीवा हिम्मत धरून पुढे चाल. किती दम आहे डबोरेमध्ये, किती हिम्मत आहे तिच्यामध्ये, किती हिम्मत आहे त्या बाराकामध्ये, नाही का? तुम्ही देवाचे लोक आहात आणि यहोशवाला जे अभिवचन दिलं त्या तुमच्या अंतःकरणामध्ये असं ठसवा ना की तुम्हाला कधीही आठवण आली पाहिजे. प्रभू काय म्हणतो? हिम्मत धर, खंबीर हो, घाबरू नको, कचरू नको. तू जाशील तिकडे, तुझा देव नाही का? हा विश्वास असायला पाहिजे. छळ चाललाय, सेवकांना जेलमध्ये टाकलं जात आहे, अनेक समस्या येत आहे, परंतु मला अजून काही वाटलंच नाही याचं. का बरं? का? जे काही करेल तो परमेश्वर करणार आहे, नाही का? म्हणून या वचनामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो की त्यांच्या मदतीला कोण आलं? नदी आली. पुढे म्हटलंय त्या समय घोडे भरगाव उधळले. ते मस्त घोडे टापा आपटू लागले. आता एवढे रथ हे म्हटल्यावर घोडे टापा नाही आपटणार का? बरोबर ना? पुढे काय म्हटलंय? त्यांच्या टापांचा आवाज झाला. परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजाला शाप द्या, त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या, कारण परमेश्वराला सहाय्य करवायास, वीराविरुद्ध परमेश्वराला सहाय्य करवायास ते आले नाहीत. अनेकदा आपण सेफ खेळण्याचा प्रयत्न करतो, कष्टाच्या वेळी, त्रासाच्या वेळी, संकटाच्या वेळी, बरोबर ना? याला प्राधान्य देतो. यांनी तेच केलं. आणि वचनामध्ये काय म्हटलं? त्यांना काय द्या? शाप द्या. का? कारण त्यांनी युद्धाला यायला पाहिजे होतं. ते कुठं बसले? जहाजापाशी, मेंढवाड्यापाशी, समुद्रापाशी, तिकडेच बसले. पुढं वचनामध्ये म्हटलंय त्यातल्या, कारण वीराविरुद्ध परमेश्वराला सहाय्य करवायस ते आले नाही. 24 वचन. केनी, हेबेर याची स्त्री यायल ही सगळ्या स्त्रियामध्ये धन्य. कोणाला धन्य म्हटलं इथं? यायल. केनी, हेबेर याची स्त्री, सगळ्या स्त्रियामध्ये काय म्हटलंय तिला? धन्य. का? का धन्य म्हटलं? आता पुढं ऐका. डेऱ्यात राहणाऱ्यांनो, सर्व स्त्रियामध्ये ती धन्य. त्या राजाने तिला पाणी मागितले, तो तिने त्याला काय दिले? ज्यावेळेस युद्ध सुरू झालं आणि इस्रायल लोकांच्या बरोबर परमेश्वर उभा राहिला आणि शत्रू बरोबर लढायला लागला, त्या शत्रू सैन्याचा काय होऊ लागला? पराभव होऊ लागला. ते हरायला लागले लाखो लोक असताना देखील. आणि अशा प्रसंगामध्ये सिसरा नावाचा राजा पळत कोणाच्या घरी गेला? यायलच्या घरी गेला. कोणाच्या घरी? त्या ठिकाणी तंबू होता तिचा, आणि तिथं गेला. त्याने तिला काय मागितलं? पाणी. तिने काय दिलं? दूध प्या महाराज. पुढं काय म्हटलंय वचनामध्ये? श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले. तिने आपल्या एक हात मेखला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला. आता बघा, तिने दूध दिलंय त्याला आणि त्याच्यानंतर त्याला कांबळीने झाकून टाकलं, कोणाला दिसू नये म्हणून. आणि अशा प्रसंगामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला असं सांगतं, तिने एक हात कशाला? मेखेला, आणि दुसरा हात कशाला? हातोड्याला. कशाला? काय काय बांधकाम करत होती का काय? कशासाठी? खाली वचनामध्ये लिहिलंय, तिने हातोड्याने सिसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेघ ठोकून आरपार विझले. बस इथं म्हटलंय तिने डायरेक्ट हेडशॉट हेडशॉट करून टाकलं, नाही का? काय दिसतं याच्यातून? चूक करत होती का ती? नाही. कारण या लोकांनी, इस्रायल लोकांना, काय केलं? इतकं छळलं, नको नको झाली त्यांना. काय झाली? 24 वचन. तिने हातोड्याने सिसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेघ ठोकून आरपार विझले. काय झाली?
नको नको. मग इस्त्री घाबरली का? दबोरा घाबरली का? बाराक घाबरला का? जुबलून नफ्ताली घाबरले का? नाही घाबरले. का? कारण त्यांचा विश्वास देवावर होता. याच्यातून काय धडा आपल्याला शिकण्यासाठी मिळतो बरं? परिस्थिती काही असू द्या, घाबरून जाऊ नका. परमेश्वर आम्हाला काय करील? सहाय्य करील. खालच्या वचनामध्ये जर वाचलं तर असं म्हटलंय, तिच्या पायापाशी तो वाकला, पडला, निश्चल झाला. तिच्या पायापाशी तो वाकला, पडला, जेथे तो वाकला तेथेच मरून पडला. पुन्हा त्याला जाऊ दिलं नाही. बरोबर ना? घरामध्ये राहत असताना देखील महिलांनी खंबीर होणं गरजेचं आहे. आणि विनाकारण जर आपल्याला घरचे जरी त्रास देत असतील तर तुमच्या हक्कासाठी देखील बोलणं गरजेचं आहे. नाही तर मोकार लाता खात बसताना जीवनभर तुम्हाला तुडवण्यात येईल. समजलं का? समजलं का? विनाकारण मार नाही खात बसायचा. जर आपलं चुकलं जरूर घरच्यांनी बोलावं, हरकत नाही. परंतु प्रत्येक वेळेला उठता बसता महिलांना जर टॉर्चरच करीत बसलं तर चालेल का? गैरफायदा घेतला जातो, नाही का? म्हणून घरच्या लोकांनी देखील महिलांना काय द्यायला पाहिजे? सन्मान देणं गरजेचं आहे. बरोबर ना? म्हणून या वचनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, इथं इस्रायल लोक गुलामगिरीत होते, त्यांना त्रासातून जावं लागलं, त्यांना छळण्यात आलं. त्यांनी काय केलं? पुढच्या आठवड्यात केस घेऊन नका येऊ. 2 वर्ष दमदारा यश तयार होऊ द्या. तो एकदा वकील झाला म्हणजे तुम्हाला मदत मिळेल, काय अडचण. मजाक केली. परंतु काही काही कुटुंब देखील त्रास देतात महिलांना विनाकारण, नाही का? बरोबर ना? देतात का नाही महिलांना? मग त्यांनी देखील योग्य रीतीने त्यांना प्रतिकार जरूर करावा. नाही तर ऐकत बसाल, जीवनभर तुमचं जीवन कशामध्ये जाईल माहिती आहे का? ऐकून घेण्यामध्ये, दुःखामध्ये जाईल. जरूर परिवारामध्ये एकमेकाला आदर देणं, रिस्पेक्ट करणं हे असायला पाहिजे, परंतु विनाकारण त्रास सहन करत बसण्यामध्ये देखील अर्थ नाही. माझी आशा आहे या दिवसामध्ये आनंद आनंद सगळ्या कुटुंबामध्ये असेल. पुढे वचनामध्ये जर वाचलं तर असं म्हटलंय, 28 वचन, सिसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. तिने जाळीतून हाक मारली. त्याच्या रथाला यायला काय झाला? एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली? कोणी खीळ घातली? अरे नदीमुळे चिखल झाला तिथं, आणि याचे 900 रथ जिकडे गेले तिकडं फसून बसले. कोणी मदत केली? समजलं का? देव अलौकिक रीतीने काय करणार आहे? मदत करणारा परमेश्वर. म्हणून कधी स्वतःला एकटं समजू नका. म्हणून खाली जर वाचलं तर असं म्हटलंय, त्याच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले. तिच्या चतुर सख्यांनी तिला काय दिले? उत्तर दिले. हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले. त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक किंवा 2 कुमारिका, शिसरासाठी रंगबेरंगी वस्त्र, भरजरी रंगबेरंगी वस्त्र. बघा आता इथं काय म्हटलंय? त्याची आई काय विचार करते? सिसरा युद्धातून लूट घेऊन येईल आणि 2-2, 3-3 सुनाई पण अजून एक्स्ट्रा घेऊन येईल. कशी चौदार आई. अशा सिसराच्या आयासारख्या देखील काही आया आहेत बरं का. त्यांना वाटत नाही एक सून आपला असावी. बरोबर ना? इथं काय म्हटलं? लुटीमध्ये कोण मिळतील? 1-1, 2-2. बरोबर ना? दुःखाची गोष्ट नाही का? इथं आम्ही पाहतो कोण अपेक्षा करत आहे? किती वळणदार आहे सिसरा. बरोबर ना? आहे का वळणाचा पत्ता या सिसराला? बरोबर ना? महत्वाची गोष्ट आहे. पुढं वचनामध्ये जर वाचलं तर असं म्हटलंय, लुटीत मिळालेल्या कुमारिकेंच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी 1-2 रंगबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना? काय राणी, काय राजाची आई, कशात तिचं लक्ष? अरे झुडिओ मध्ये जा,
अरे इकडे युद्धाला काय यायची गरज आहे? एखादं कपड्याचं दुकान लुटायचं का सिसरानी? बरोबर आहे का नाही? कुठं गेलाय हा सिसरा? युद्धाला. आणि आई काय म्हणते, तिकडून कपडे घेऊन येईन तो. बघा, महिलांच्या डोक्यात फक्त कपडे येतात. हं? काय त्यांच्या डोक्यात? सोनं नाणं आणि दुसरे काय? रंगबेरंगी कपडे. गेलाय युद्धाला आणि आई काय म्हणते, काय घेऊन येईल? काय घेऊन येईल? कपडे घेऊन येईल. हे अवघडच झालं यार. काय सिसराची आई आहे. पुढं वाचा, थोडस राहिलंय. परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावो. त्याचा विनाश झाला. आणि हे या गीतामध्ये काय वाचतात माहिती का? काय म्हणतात? परमेश्वरा, तुझा शत्रू असेच विनाश पावो. देव शत्रूंना सोडतो का? नाही. जे प्रभूच्या लोकांना छळतात, त्रास देतात, त्यांना भयानक यातना होतात आणि त्यांचा मृत्यू देखील कसा होतो? भयानक होतो. आम्ही पाहतो असंख्य उदाहरणं पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहावयास मिळतात. पुढं म्हटलंय, पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होत मग देशाला 40 वर्ष विसावा मिळाला. एकदाच लढली दबोरा. महिलांसाठी परत एकदा दबोरा. म्हणा दबोरा. एकदाच लढली. विसावा किती वर्ष? म्हणजे आपला जीवनच कडाला गेलं डायरेक्ट. पुन्हा युद्धच नको. स्वातंत्र्यातून मुक्ती, महिलांची शक्ती. पारतंत्र्यातून मुक्ती. अरे अवघड झालं का? म्हणून इथं दबोरा एकदाच लढली. हत्यार होते का? कोणी तिच्या मदतीला जास्त होते का? काही नव्हतं. परंतु तिला माहित होतं देव माझ्या बरोबर आहे. किती महिलांचा विश्वास आहे? कोण तुमच्या बरोबर आहे? लढा बघा आता. देवाचं वचन सांगते, हे लढले. देवाने त्यांना काय दिला? विजय दिला. आता इथं आत्मिक गोष्ट आहे. कशी गोष्ट आहे? आत्मिक गोष्ट. बघा, एवढ्या लोकांनी, इतर लोकांनी त्यांना त्रास दिला, परंतु हे घाबरले का? हे हटले का? ते परिस्थितीशी तडजोड करीत बसले का? रडले का? हे नाही ना. किती होते? थोडके होते. परंतु ते काय झाले? रडले का? ते लढले आणि देवाने त्यांना काय दिला? विजय दिला. इथं जेवढेही परिवार आहेत ना, परमेश्वराची देखील ही इच्छा आहे, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात आनंद असावा. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काय असावं? आनंद असावा, सुख, समृद्धी, शांती असावी, नाही का? परंतु अनेकदा सैतान आमच्या कुटुंबामध्ये काय करतो? हल्ले करतो. पारिवारिक वातावरण काय करून टाकतो? दूषित करून टाकतो. मग अशा प्रसंगामध्ये घरच्यांशी लढू नका. कोणाशी लढा? सैतानाशी लढा. कोणाशी लढा? सैतानाशी लढा. आणि तसं जर कराल तर तुमच्या प्रार्थना तुमचे कुटुंब आशीर्वादाकडे घेऊन जातील, नाही का? तुमचे कुटुंब कशाकडे घेऊन जातील? आशीर्वादाकडे. म्हणून परमेश्वराने इथं या दबोरेला आणि बाराकाला मोठा काय दिला? विजय दिला. तोच परमेश्वर आपल्याला देखील विजय देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून